ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदियेचे. सरस्वती देवीचे हे माहेरच जणू सर्व धर्मांचे मूळ स्थान आहे. सज्जनांच्या हृदयाचा प्राण असलेले आणि सौंदर्यरूपी रत्नांचा भांडार असे हे ग्रंथ आहेत. नाना कथारूपे भारती, प्रगटली असे त्रिजगती. आविष्करोनी महामती व्यासाचिये. महामती व्यासांनी नाना विविध कथांच्या रूपाने तीनही लोकात त्रैलोक्यात भारती म्हणजे वाणी प्रकट केली आहे. म्हणून हा काव्यामरावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथूनी रसाम आला आवो, रसाळपणाचा. म्हणून हा ग्रंथ काव्यांचा राजा आहे, सर्वश्रेष्ठ ग्रंथांचा आधार आहे. यातून रसांचा उगम होऊन अतिशय रसाळपणा प्रकट झाला आहे. देवींची आईका आणिक एक, येथुनी शब्दश्री सच्छास्त्रिक. आणि महाबोधी कोवळीक दुणावली. आणखी एक विशेष ऐका. येथे शास्त्रीय शब्दांची शोभा आहे आणि महान ज्ञानाची कोमलता ही दुप्पट झालेली आहे. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. येथे बुद्धी अधिक चतुर होते, तत्वज्ञान मनाला रुचते आणि सुखाचे सौभाग्य पूर्णपणे भरून येते. माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता. रूढपण उचितां दिसे भले. गोडपणात गोडी आहे, शृंगारात सौंदर्य आहे आणि परंपरेनुसार योग्यपणा सुंदर रीतीने दिसतो आहे. येथ कळा विदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा. म्हणूनी जनमे जयांचे अवलीळा, दोष हरले. येथे कला आणि विद्या परिपूर्ण आहेत, पुण्याचा विलक्षण प्रभाव आहे. म्हणूनच जनमेजयाचे सहज दोष नष्ट झाले आहेत. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक. गुणाम सगुणतेचे बीक, बहुवस येथ. फक्त नाव घेतल्यानेही रसांचा अद्भुत रंग प्रकटतो. गुणांमध्ये सगुणतेची अतुल संपत्ती ही येथेच आहे. भानुचेनी तेजें धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. तैसे व्यासमती कवळले, अवघे विश्व. जसे सूर्याच्या तेजाने तीनही लोक उजळून निघतात, तसे व्यासांच्या बुद्धीने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले आहे. काम सुक्षेत्री बीज घातले, ते आपुले यापरी विस्तारले. तैसे भारती सुरवाळले, अर्थजात. सुपीक भूमीत पेरलेले बीज स्वतःच्या स्वभावानुसार वाढते, तसेच व्यासांच्या वाणीत अर्थांची अपार वाढ झालेली आहे. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे. तैसे व्यासोक्ती तेजे, धवळीत सकळ. माणूस जसा शहरात राहून नागरिक बनतो, तसे व्यासांच्या वचनांच्या तेजाने सगळेच प्रकाशित झाले आहेत. किम प्रथम वयसा काळी, लावण्याची नवाळी. प्रकटे जैसी आगळी, अंगना अंगी. जशी तरुण वयात सौंदर्याची नवी कळी स्त्रीच्या अंगावर सहज प्रकटते, तशी ही शोभा आहे. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे.
आदिला पासोनी अपाडे जिया परी. उद्यानात माधवी फुलली की संपूर्ण वनशोभा खुलते. तसेच ही शोभा सुरुवातीपासूनच अखंड आहे. नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण. मग अलंकाती बरवेपण निवाडू दावी. सोन्याचा ढिगारा प्रथम साधा वाटतो, पण अलंकार केल्यावर त्याचे खरे सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले. ते जाणोनी काय आश्रयिले इतिहासी. तसेच व्यासांचे वचन अलंकारांनी शोभून अत्यंत सुंदर झाले आहे, म्हणून ते इतिहासात स्थान पावले आहे. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी स्थानिव धरुनी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. पुराणांची प्रतिष्ठा वाढावी म्हणून त्यांनी कथारूप धारण केले आहे आणि त्यामुळे महाभारत जगामध्ये प्रकट झाले आहे. म्हणूनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही. येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. म्हणून महाभारतात जे नाही ते तीनही लोकात नाही असे म्हणतात. ऐसी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगे नृपनाथा जनमे जया. अशी ही रसपूर्ण कथा परमार्थाची जन्मभूमी आहे, जे ऋषी जनमेजय राजाला सांगतात. जे अद्वितीय उत्तम पवित्रक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो. ही कथा अद्वितीय, श्रेष्ठ, पवित्र आणि अतुलनीय आहे. ती परम मंगलाचे धाम आहे असे समजावे. आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू. जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. आता या भारतीरूपी कमळातील पराग म्हणजे गीतेचा प्रसंग येतो, जो श्रीकृष्णाने अर्जुनाशी संवाद साधून सांगितला आहे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिले या व्यासबुद्धी. निवडिले निरवधी नवनीत हे. जसे दुधाचे समुद्र मंथन करून लोणी काढले जाते, तसे व्यासबुद्धीने शब्दब्रह्मातून गीतेचे नवनीत निवडले आहे. मग ज्ञानाग्दी संपर्के कडसिले विवेके. पद आले परिपाके आमोदासी. ज्ञानाच्या अग्नीत ते शुद्ध होऊन विवेकाने घट्ट झाले आणि परिपक्व होऊन आनंददायी झाले आहे. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. ज्यात वैराग्य उत्पन्न होते, संतांना जे सतत अनुभवता येते आणि सोहम भावात पूर्ण रमण होते. जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती. जे भीष्म पर्वी संगती सांगी जैल. जे भक्तीने ऐकले जाते आणि तीनही लोकात पूज्य आहे, ते गीतेचे ज्ञान भीष्म पर्वात सांगितले जाईल. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे. जे सनकादी ती सेविजे आदरेसी. ज्याला भगवद्गीता म्हणतात, जिची ब्रह्मदेवाने स्तुती केली
आणि सनकादी ऋषींनी आदराने सेवा केली. जैसे शारदियेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, जे वेचती मवाळे चकोर तलगे. जसे शरद ऋतूतील चंद्रकलेत कोमल अमृतकण असतात, ते चकोर पक्षी हळुवारपणे घेतात. तिया परी श्रोतां अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता आणूनिया. तसेच श्रोत्यांनी ही कथा हळुवार मनाने सावध चित्ताने अनुभवावी. हे शब्दे विण संवादिजे, इंद्रियां नेणता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. ही शब्दांपलीकडे संवाद साधते, इंद्रियांना न कळता अनुभवता येते आणि बोलण्याआधीच तत्वज्ञानाला भिडते. जैसे भ्रमर परागू देती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेवती ग्रंथी इये. जसा भ्रमर फक्त पराग घेतो आणि पाकळ्यांना इजा करत नाही, तसेच हा ग्रंथ सेवकांना शुद्ध रस देतो. का आपुला ठावो न सांडिता, अलंगिजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदुनी जाणे. जशी कुमुदिनी आपले स्थान न सोडता चंद्रप्रकाशाचा आनंद घेते, तसा हा ग्रंथ अनुरागाने अनुभवावा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.